चला, टायटलवरून तुम्हाला समजलं असेल आज कोणता व्हिडिओ आहे. तर आज बघा मस्तपैकी असे ते हे कोणते मासे येतात ना ते आणलेले आहे राकेशने. आणि राकेशने आधी आहे ना निंबू हळद मीठ लावून ठेवलेलं होतं. मग छान मस्त मुरले गेले. तर आता मी बघा मस्तपैकी धना पावडर, अद्रक लसणाची पेस्ट ही टाकलेली आहे. आता अद्रक लसणाची पेस्ट आणि त्यानंतर इथं टाकूया आपण थोडासा मॅगी मसाला टाकलेला आहे मी इथं. त्यानंतर थोडी चटणी टाकूया आणि पूर्णपणे असं मिक्स करून घेऊया. आणि हे मासे ना दिसायला जसे सुंदर दिसतात ना तसे खायला पण खूप छान आणि खूप टेस्टी असतात. तर आजारी माणसाचं सुद्धा असं तोंड पलटून जातं, इतके छान हे मासे असतात. तर बघा सर्वांना मी आता मस्तपैकी असं सर्व काही चटणी वगैरे सर्व काही लावून दिलेले. आता मी ना मोरण्यासाठी ठेवते. आणि आधीच राखून मीठ निंबू हळद असं लावून ठेवलेलं होतं. तर ते पण मोरले गेले आणि आता हे पण लावून मी आता मस्तपैकी मोरायला ठेवलेले आहे. तर चला एकच नंबर मासे आपले इथं होणार. तर बघ अशा प्रकारे ना मासे आहे ना आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून देणार आहे मी. आणि आता आपल्याला आहे ना इथं 15 मिनटासाठी ना असंच मोरण्यासाठी ठेवायचे. बघा मासे बघा मस्तपैकी आहे ना असे मध्ये पण असं रेषा पाडून घेतलेली आहे मी, कारण की त्याच्यामध्ये मसाला भरला जायला पाहिजे त्यासाठी. आता तर मग माशांसोबत खायला आहे ना मस्तपैकी इथं गरमागरम साधी खिचडी बनवणार आहे मी. तेल टाकलो, लसूण टाकले, थोडंसं अद्रकचे तुकडे तुकडे करून टाकले, हिरव्या मिरच्या टाकले, टमाटा टाकले. आता छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आज मी दवाखान्यात गेली होती त्यासाठी व्हिडिओ लेटेस्ट टाकते. म्हणजे आज तर खूपच हद्दच झाली माझी, किती उशिरा व्हिडिओ टाकते मी. 10:30 वाजता व्हिडिओ टाकते मी डायरेक्ट. आणि ते पण अजून तर अपलोड होतो उशीरच होऊन जाणार आहे. तर चला असं आता साधी खिचडीसाठी मी इथं आहे ना राशाचा कुकर यूज केलेला आहे, कारण की छोटासा कुकर आहे आणि खिचडी थोडीशी टाकायची होती आम्हाला. त्यासाठी मीठ वगैरे टाकून घेतलं मस्तपैकी. इथं पाणी तडका मारून दिला. तर बघा आता आहे ना तांदूळ घेते मी, थोडीशी हळद टाकून दिलेली आहे. आता आपल्याला आहे ना फक्त 2 वाटी तांदूळ, इथं छोटे छोटे 2 वाटी तांदूळ मी इथं घेतलेले आहे. आणि त्यानंतर अर्धी वाटी डाळ आपल्याला इथं टाकायची. ती पण कोणती डाळ, मुगाची डाळ आपल्याला इथं टाकून घ्यायची. मुगाची डाळ हलकी असते ना त्यासाठी. तर पाणी पण छान उकळायला लागले, तांदूळ पण धुतले गेले. आता इथं आपण टाकून घेऊया तांदूळ आणि मस्तपैकी मिक्स करून कुकर झाकून घेऊया. आणि ही खिचडी ना आजारी माणसांसाठी खूप छान असते, मुगा डाळाची खिचडी. आणि खायला पण टेस्टी टेस्टी असते. असं सर्व काही साधं सिंपल साहित्य टाकायचं आहे आपल्याला. मिरच्या पण 1 का 2च टाकलेल्या आहे, जास्त काही टाकलेल्या नाही मिरच्या पण. आणि आता आपल्याला आहे ना थोडंसं उकळू द्यायचं आहे याला. आणि भरपूर अशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे मी. थोडंसं मी असं बिगर झाकण लावायचं याला, मस्तपैकी शिजवून घेतलेलं हे बघा. आणि आता आपण झाकण लावून देऊन गॅस कमी करून द्यायचा, म्हणजे आपली मस्तपैकी साधी सिंपल खिचडी आहे ना मस्त अशी मऊसूत होऊन जाते बघा. आणि मोकळी मोकळी राहते आणि मऊसूत राहते. मी आता इथं आहे ना झाकण लावून ठेवून देते, म्हणजे आता फक्त वाफेवरच होऊ द्यायचं आहे त्याला. छान मस्त खिचडी आपली अशी इथं झालेली. आता झाकण लावते मी, तुम्ही बघू शकता हे बघा. आता हिला आहे ना फक्त 2-5 मिनटं राहू द्यायचं आहे. मी आता कमी गॅस करून साईडला ठेवून दिलेलं आहे. आता आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. आणि मासे आपले बघा, फिश पण म्हणतात बरं का यांना. मी माझ्या तोंडामध्ये जास्त करून मला मासेच आवडतं म्हणायला. तर बघा मासे पण मस्त मुरून झालेले आहे आपले. आता मी तर 1 का 2च पडी तेल टाकणार आहे, कारण की माशांना जास्त तेलामध्ये पण तळायचे नाही, मध्ये तेल घुसून जातं. आता आपल्याला आहे ना हे मासे इथं टाकून द्यायचे. आणि राकेशचं कसं असतं ना डाईटचं असतं ना, त्याला बिना तेलाचं चालतं. खूपच बरं नव्हतं त्याला, एवढं डाईट करूनसुद्धा त्याची तब्येत बिघडली होती. त्याला टायफॉईड झाला होता, 3 दिवस दवाखान्यातच ॲडमिट होता तो. तर चला आता बरं वाटते. 2 फिश आहे ना त्याला असंच काढून ठेवते मी बिना तेलाचे करायला. त्याला फक्त थोडंसं पाणी उकळून घ्यायचं, हे फिश टाकून द्यायचे, तसंच खातो तो. बिना तेलाचं डाईट करतो ना त्यासाठी. तर चला आता मी सर्व काही मसाला मस्तपैकी इथं माशांमध्ये टाकून दिलेले. आता 2-5 मिनटं आपल्याला झाकून द्यायचं आहे, झाकण ठेवून. आणि चला
आता 2-5 मिनटं झालेली. बघूया बरं आपले मासे कसे झाले ते. आणि तुम्ही बघू शकता एकच नंबर एक पार्ट म्हणजे होऊन गेलेला आहे. आता आपण असं पलटून द्यायचं आहे त्यांना. हे बघा अशा प्रकारे. आणि हे मासे खूप टेस्टी लागतात बरं का. आणि सर्व काही साफ करून आणलेले आहे राकेशने. तिथूनच सर्व काही तयार करून आणलेले आहेत. तर बघा अजून झाकण ठेवते मी इथं. खूप छान आणि खूप एकच नंबर मासे आपले इथं झालेले आहेत. परत मी इथं झाकण ठेवलेलं आहे. तर बघा आपले मासे इथं आता छान झालेले आहेत. तर चला आता मासे बघून तोंडाला पाणी येतं आहे. आणि केव्हा जेवण करून केव्हा नाही असं होतं आहे. मला तर आहे ना चिकन मटनपेक्षा ना मासे खूपच आवडतात. तर बघा अशा प्रकारे मी आता परत पलटून दिलं त्यांना. मसाला पण खूप मध्ये आतपर्यंत मस्त मसाला घुसलेला आहे बघा. आता परत मी झाकण ठेवते आणि आता जेवणाला वाढते. कारण की मासे बघून खूप जोराची भूक लागली मला आता. तर चला एकच नंबर मासे आपली इथं झालेले तुम्ही बघू शकता. तर चला या तुम्ही पण सर्वजण. आणि कोणाकोणाला हे मासे आवडले कमेंट करून मला नक्की सांगा. बघूया आपली खिचडी आता कमी गॅसवर केली होती. मी गॅस बंद केलेला आहे आता. बघूया आपण उघडून आता. बघा एकच नंबर मस्त आपली खिचडी पण इथं झालेली आहे. तर चला आता सर्व करते मी जेवणासाठी. मासे पण झाले इथं, खिचडी पण झाली. आता खिचडी घेतली मी ताटामध्ये. आता मी तर एक नाही पण 2 मासे घेणार आहे खायला. तर चला अशा प्रकारे होता आजचा माझा हा व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. ज्या काही ताई पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असेल त्यांनी मला सबस्क्राईब नक्की करा. आणि चला आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय. आता बघा मी घेतलं इथं 2 मासे. राकेशचे 2 साधे काढलेले. आता 2 यांच्यासाठी आणि 2 अंशूसाठी. तर चला हे बघा या सर्वजण जेवण करायला. आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.